रक्षाबंधन म्हणलं की घरातली लगबग, भावासाठी काहीतरी खास बनवण्याची इच्छा आणि यावेळी मी ठरवलं बाहेरून काही आणायचं नाही तर भावासाठी माझ्या हाताने नारळाचे लाडू बनवायचे. हे लाडू बनवायला खूप काही लागत नाही. घरात सहज मिळणाऱ्या काही इन्ग्रेडियंट्समधून हे मस्त सॉफ्ट आणि चवीला अप्रतिम लागणारे लाडू बनतात. सगळ्यात आधी पॅनमध्ये तूप टाकून घेतलं. त्यात नारळाचा खीस टाकून मंद आचेवर कलर न बदलू देता भाजून घेतला आहे. नंतर त्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर टाकून छान मिक्स करून घेते. आता त्यामध्ये 1 वाटी दूध टाकते आणि हे सगळं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं. आणि शेवटी ह्यात 1 वाटी साखर टाकून सगळं एकत्र होईपर्यंत परतवून घ्यायचं. सगळं मिश्रण एकत्र झाल्यावर गॅस बंद करून हे सगळं लाडूचे मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवते. थंड झाल्यानंतर ह्या मिश्रणाचे छान लाडू करून घेते. आणि बघता बघता आपले नारळाचे लाडू तयार झाले. रक्षाबंधनसाठी झटपट होणारी रेसिपी बनवायची असेल तर हे लाडू नक्की ट्राय करा. आपल्या माणसांसाठी केलेल्या पदार्थाची चव वेगळीच असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू न्यू व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.